नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे मंगळवारी दिनांक 4 रोजी सायंकाळी 6:11 अर्ध्या फूट उघडून गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरवाजे उघडून गोदापात्रात विसर्ग करण्याची ही धरणाच्या इतिहासातील 17वी वेळ तर सलग 4थी वेळ आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या नोंदीनुसार जायकवाडी धरणात 91.62% जिवंत पाणीसाठा उपलब्ध होता. धरणाची पाणी पातळी 1520.46 फूट म्हणजे 463.436 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यासह जायकवाडीच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे नियंत्रित स्वरूपात विसर्ग करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. जयंत गवळी, कार्यकारी संचालक, गोदावरी विकास महामंडळ, नामदेवराव खरात, कार्यकारी अभियंता गणेश हासे, राजेंद्र धोडपकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे दरवाजे अर्धे फूट उचलून प्रत्येकी 520 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने गोदावरी नदीच्या पात्रात 10,000 क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला. विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी करून सर्व यंत्रणेची तपासणी केली. उजव्या कालव्यातून 1,000 क्युसेस, डाव्या कालव्यातून 700 क्युसेस असा एकूण 1,700 क्युसेस विसर्ग सुरू होता. मात्र वरील धरण समूहातून सुरू असलेल्या प्रचंड आवकेमुळे धरणात पाणीसाठा वाढला. सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची वेळ आली. जायकवाडी धरण 91.62% पूर्ण क्षमतेकडे वेगाने जात असून सध्या धरणात 43,301 क्युसेस पाण्याची आवक होत आहे.